हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बी मॅम्सहॉलिक. आज आपण जैन दर्शन बघणार आहोत. अवैदिक दर्शन आहे. वेदपूर्व काळापासूनची त्याची सुरुवात आहे आणि श्रमण परंपरेतील ते आहे. त्यानंतर जैन दर्शनाचे जे कर्ता आहे ते वर्धमान महावीर आहे. त्यांचे वडील सिद्धार्थ होते आणि माता त्रिशला होती. वर्धमान महावीर हे कुंडपूरच्या राजघराण्यात त्यांचे जन्म झाले आणि ते जैन धर्माचे 24वे शेवटचे तीर्थकर होते. पहिल्या याच्यात आपण जैनांचे पंथ बघू. श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन पंथ होते. श्वेतांबर जे साक्षात महावीरांचे वचने मान्य करीत होते आणि दिगंबर त्यांना महावीरांचे मूळ ग्रंथ मान्य नव्हते. श्वेतवस्त्रे घालणारे श्वेतांबर आणि वस्त्राचा त्याग करणारे दिगंबर होते. त्यानंतर जैनांनी दोन प्रमाण मानले, ते म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान. त्यानंतर त्यांनी 6 द्रव्यांचा समावेश केलेला आहे: धर्म, अधर्म, आकाश, काल, पुद्गल, जीव. त्यानंतर जैनोक्त रत्नत्रय म्हणजे मोक्षासाठीचा उपाय सांगितलेला आहे की जर तुम्हाला बंधनातून मुक्त होऊन मोक्षाची प्राप्ती करायची आहे तर त्यासाठी 3 उपाय आहेत. ते म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. त्यानंतर सृष्टी उत्पत्ती क्रम. जैनांचा जो सृष्टी उत्पत्ती क्रम आहे त्याची सुरुवात होते सत म्हणजे ज्याचे अस्तित्व आहे असे द्रव्य. त्याचे 2 प्रकार आहेत: जीव, अजीव. म्हणजे चैतन्य स्वरूप जीव आणि चेतनारहित अजीव. जीवाचे 2 प्रकार पडतात: संसारी आणि मुक्त. संसारी म्हणजे जे कर्मामुळे विविध योनीत भ्रमण करत असते आणि मुक्त म्हणजे कर्मरहित असलेले. मुक्ताचे 2 प्रकार आहे: सिद्ध आणि तीर्थकर. संसारीचे 2 प्रकार आहे: स्थावर आणि जांगम. स्थावर म्हणजे स्थित आणि जांगम म्हणजे मोबाईल. स्थावराचे 2 प्रकार आहे: स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलमध्ये येते वनस्पती आणि सूक्ष्ममध्ये येते पृथ्वी काय, अग्नी काय, जल काय, वायू काय. जांगममध्ये येते द्विंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय आणि समनस्क. समनस्कमध्ये मनुष्याचा समावेश होतो, म्हणजे ज्याला मन आहे ते. अजीवाचे परत 5 प्रकार पडतात: पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काळ. पुद्गलचे 2: स्थूल, सूक्ष्म आणि आकाशाचे लोक, अलोक. त्यानंतर जैन दर्शनामध्ये 7 तत्वांचा उल्लेख आढळतो. तत्व म्हणजे काय? सारभूत पदार्थ, वस्तूचा स्वभाव. जसे अग्नीचे अग्नितत्व, मनुष्याचे मनुष्यतत्व. तर ते 7 तत्वे कुठली? जीव, जीवास्त्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्षात तत्व. पहिले म्हणजे जीव, चेतना असलेले. अजीव, चेतनारहित तत्व. आस्त्रव म्हणजे कर्म आत्म्यात असणे, म्हणजे कर्मफळ किंवा कर्म. 2 प्रकारचे सांगितलेले आहेत आस्त्रव. पाप आणि पुण्य असे 2 प्रकारचे कर्म आहेत. त्यानंतर बंध म्हणजे जीवासोबत असलेलं पाप-पुण्याचं जे बॉन्ड आहे ते. जीव व कर्माचे एक होणे. संवर म्हणजे आस्त्रवाचा निरोध, म्हणजे पाप-पुण्य ह्या कर्मापासूनची जी मुक्ती आहे ती संवर होय. निर्जरा म्हणजे कर्माच्या आंशिक रूपाला थांबविणे, आधी साठलेल्या कर्माचा नाश होणे. तेव्हा कुठं तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. मोक्ष म्हणजे काय? संपूर्ण कर्माचा क्षय व पूर्णतः ते त्यागणे. मोक्षप्राप्ती हेच जैनांचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर जैनांनी 9 पदार्थ सांगितले आहेत. त्यामध्ये वरील 7 तत्व आणि त्यासोबत पाप पुण्य सुद्धा येतात. पाप म्हणजे आत्म्याला पतित करतो तो आणि पुण्य म्हणजे आत्म्याला पवित्र करतो तो. त्यानंतर जैनांची ज्ञानमीमांसा सांगितलेली आहे. ज्ञान म्हणजे हे जीवामध्ये असलेलं धर्म असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचे 2 प्रकार घडतात: प्रत्यक्ष आणि अनुमान. अनुमानाचे 2 प्रकार आहेत: मती आणि श्रुत. मती म्हणजे जे व्यवहारातून आपल्याला ज्ञान मिळते ते, आणि श्रुत म्हणजे जे धर्मग्रंथावरून ज्ञान मिळते ते. प्रत्यक्षाचे परत 3 प्रकार आहे: अवधी, मनपर्याय, केवल. अवधी म्हणजे ठराविक प्रदेशातील वस्तूचे ज्ञान होणे. मनपर्याय म्हणजे दुसऱ्याच्या मनोव्यापाराने ज्ञान होणे, म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय आहे ते जाणून घेणे, टेलिपॅथी. केवल म्हणजे सर्व काळातील सर्व स्थळातील होणारं ज्ञान जे नेहमी नित्य असतो. त्यानंतर अनेकांतवाद. अहिंसा परमोधर्म. जैनांचा सिद्धांत अहिंसा प्राण सांगितलेला आहे. अहिंसा या प्रेरणेतून अनेकांतवादाचा जन्म होतो. कोणत्याही गोष्टीसंबंधी एकाच दृष्टीने विचार न करता सर्व बाजूंनी विचार करावा, कारण वस्तू ही अनेक धर्मात्मक असते. त्याला विशिष्ट वेगवेगळे अशा स्वरूप असतात, असं अनेकांतवादाचं म्हणणं आहे. अनेकांतवादामध्ये 2 प्रकार घडतात: स्यादवाद आणि नयवाद. स्यादवाद म्हणजे पॉसिबिलिटी आणि नयवाद म्हणजे प्रॅक्टिकॅलिटीवर बेस्ड. स्यादवाद म्हणजे शक्यतेच्या दृष्टिकोनातून विचार करणे. संशयग्रस्त व न टिकणारे ज्ञान हे स्यादवादाचे असते.
न्यायवाद वस्तूचे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करणे, म्हणजे वस्तू जशी आहे तशी त्याचं ज्ञान घेणे, हे न्यायवाद आहे. त्यामुळे त्याचे दोन प्रकार घडतात. पण स्यादवाद हे शक्यतावर बेस्ड असते. शक्यताचे आपण पुढे कितीच काय नेणार, त्यामुळे त्याला प्रकार नाही. न्यायवादामध्ये द्रव्यन्याय आणि पर्यायन्याय असे दोन प्रकार घडतात. द्रव्यन्याय म्हणजे इनिशियल फॉर्ममध्ये असलेले वस्तूकडे बघताना केवळ अंश लक्षात घेणे म्हणजे द्रव्यन्याय. आणि पर्यायन्याय म्हणजे वस्तूच्या निरनिराळ्या अवस्थांना लक्षात घेणे. पर्यायन्यायाचे ऋजुसूत्रन्याय, शब्दन्याय, एवंभूतन्याय, संभिरूढन्याय असे प्रकार घडतात. त्यानंतर द्रव्यन्यायाचे नैगमन्याय, संग्रहन्याय, व्यवहारन्याय असे प्रकार पडतात. नैगमन्याय म्हणजे वस्तूचे अत्यंत सामान्य किंवा अत्यंत विशिष्ट स्वरूप लक्षात घेणे. संग्रहन्याय म्हणजे सामान्य स्वरूप लक्षात घेणे आणि व्यवहारन्याय म्हणजे विशिष्ट स्वरूप लक्षात घेणे. अशा प्रकारे आपण अनेकांतवाद बघितलेला आहे. आता आपण जैन दर्शनाचे आयुर्वेदिक महत्त्व बघू. सर्वप्रथम तर अनेकांतवादातून आपल्याला हे लक्षात आले की कुठलीही वस्तू ही अनेक धर्मात्मक असते. त्यामुळे सृष्टी उत्पत्तीसाठी केवळ सतद्रव्याचा विचार न करता अनेकांतवादामुळे आपण आयुर्वेदामध्ये त्याचे मान्य केलेले आहे. त्यानंतर जैनांच्या रत्नत्रयाचा समावेश आयुर्वेदाने आचार, रसायन आणि सदवृत्तात केला आहे. अनेकांतवादाला अनुसरून षडक्रिया कालादीचे व सापेक्ष निदानाचे वर्णन आयुर्वेदात सांगितलेलं आहे. रुग्ण परीक्षा करताना प्रकृती, विकृती, सार यांचा विचार केलेला आहे. दोषांचे साम्य, वैषम्य सिद्धांत व त्यावर चिकित्सेसाठी सामान्य विशेष सिद्धांताचा आयुर्वेदात केलेला दिसून येतो विचार. रसशास्त्र व वैषज्य कल्पनेच्या दृष्टीने एखादे औषध निर्माण करीत असताना औषध अधिक वीर्यवान आहे की त्याला सूक्ष्म करायचे आहे, असे संस्कार कर्माचे आयोजन करून व्याधीच्या नाशाच्या दृष्टीने सुद्धा औषध बनविण्याचा विचार केला जातो. त्यानंतर चिकित्सा करताना एका रोगावर एकच औषध न वापरता त्याच्या समान गुणधर्मी असलेले एकापेक्षा अधिक औषधांचा वापर करून व्याधीनाशक आपण करू शकतो. त्यानंतर औषधीने व्याधी बरा होत नसेल तर दैवव्यापश्रयादी कर्म करून बरा होऊ शकतो. जैन दर्शनोक्त प्रत्यक्ष अनुमान प्रमाणाचा उपयोग आयुर्वेदाने पुरेपूरपणे केलेला आहे. जैनांची जी 7 तत्वे आहेत आणि 9 पदार्थ आहेत त्यांचा उचित ठिकाणी सुद्धा वापर करून आयुर्वेदाने दाखविलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जैन दर्शन समाप्त केले आहे. इफ तुम्हाला आतापर्यंत कुठेही डाऊट येत असेल तर प्लीज लेट मी नो. थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.